नमस्कार मंडळी, चला आज आपण वड्याची भाजी बनवूया। गावाकडून आणला होता वडा। वडा पण बोलू शकता, कोरडा पण बोलू शकता। थोडा वडा घेतला जेवढी तुम्हाला भाजी बनवायची त्याच्यानुसार, आणि आपल्याला मस्त कढईत ठेवली गॅसवरती आणि भाजून घेतला। मी तेलाचा वापर केला नाही। तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे वडा पण बोलतात, कोरडा पण वडा बोलतात आणि कोरडा पण बोलतात। मस्त भाजून घेतला। आता एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला आणि थोडी कांद्याची पात कट करून घेतली। तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरी पण चालेल। माझ्याकडे होती म्हणून मी कट केली। आता आपल्याला वडा पण भाजून झाला आहे। आता छोटे छोटे त्याचे पीसेस करून घ्यायचे। छोटे छोटे पीस जाडसर टाकला तर मग शिजल्याच्या नंतर त्याचे पीस मोठे मोठे होतात, म्हणून मस्त फोडून घ्यायचं। आता फोडून झालं, आता फोडणीची तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवली। कढई मस्त गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई टाकले, जिरा, कढीपत्ता मस्त तळून घेतला। आणि तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे मी जास्त मसाले टाकले नाही। मस्त तळत आल्याच्या नंतर आलं लसणाची पेस्ट टाकली, बारीक चिरलेला कांदा टाकला, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, ते पण मस्त तळून घेतलं। टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी थोडं मीठ टाकलं, चिमूटभर। त्याच्यामध्ये मसाला टाकला, धनिया पावडर, लाल तिखट, हळद। मी जास्त मसाले यूज केले नाही। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता। आणि मस्त मसाले तळल्याच्या नंतर जी बारीक कांद्याची पात चिरली होती ती टाकायची, मस्त मिक्स करून घ्यायची। आता आपण हे टोमॅटो आणि कांद्याची पात शिजण्यासाठी अर्धा ग्लास मी पाणी टाकलं, त्याच्यामध्ये मस्त शिजून घ्यायचे। पूर्ण शिजत आल्याच्या नंतर जे आपण वडा फोडला होता तो टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचे, मस्त मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकले शिजण्यासाठी। शिजायला जरा वेळ लागतोय। वरतून थोडी कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचे 10 मिनटं। 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट टाकला। आता झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता बघूया शिजला का नाही। शिजला नव्हता आणि थोडं पाणी पण राहिलं होतं, मला सुक्कं बनवायचं होतं। मी परत झाकण ठेवून शिजून घेतलं। तुम्हाला जर पाणी ठेवायचं असेल तर ठेवू शकता, मी पूर्ण सुक्की बनवली ती। चला आता आपली वड्याची भाजी रेडी झाली। आणि माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।